पुढची राजकीय घडामोड आपण पाहतोय। आज जे लोक मला गद्दार गद्दार म्हणत आहेत, मला ईडीची इन्कम टॅक्सची नोटीस होती म्हणून मी राजकीय भूमिका बदलली असं म्हणत आहेत, त्यांना मी सांगतो की यापैकी कोणतीही नोटीस जर मला आली असेल तर मी माझी उमेदवारी मागे घेतो, असं वक्तव्य दिलीप वळसे पाटलांनी केलंय। तालुक्याचं पाणी आणि आपले शेतकरी वाचवण्यासाठी मी ही भूमिका घेतल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलंय। आज जे लोक मला म्हणतात तुम्ही पवार साहेबांना सोडलं, कोण म्हणतो तुम्हाला ईडीची नोटीस होती, कोण म्हणतो इन्कम टॅक्सची नोटीस होती, कोण म्हणतो तुम्हाला काय पोलीस स्टेशनची नोटीस होती। पण मी त्या लोकांना सांगू इच्छितो, याच्यापैकी कुठलीही नोटीस मला जर असेल तर उद्या सकाळी मी माझी उमेदवारी मागे घ्यायला तयार आहे। तर आपण पाहिलं एकंदरीतच राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडतात। एकीकडे मतदानासाठी प्रचार सभांची हुडहुडी ही प्रत्येक उमेदवाराला भरली आहे, तर दुसरीकडे राज्यामध्ये थंडीची सुद्धा हुडहुडी वाढू लागली आहे। एकंदरीतच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये अशा विविध हॅपनिंग्स होत आहेत। पुढच्या बुलेटिनमध्ये सुद्धा आपण अशाच काही बातम्या पाहणार आहोत। त्याआधी पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। आमच्या पक्षातले गप्पस्फोट फडणवीस कसे करू शकतात? फडणवीसांना उगाच त्यांनी नाक खुपसू नये, संजय राऊतांची टीका। सत्तांतराच्या बैठकीला गौतम अदानी नव्हते, न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीत फडणवीसांचा गौप्यस्फोट, अजित पवारांचा दावा फडणवीसांनी खोडला। महाराष्ट्रात लवकरच स्थापन होणाऱ्या महायुती सरकारच्या शपथविधीचं निमंत्रण द्यायला आलोय, शिवाजी पार्कातून मोदींचं वक्तव्य। राहुल गांधींच्या तोंडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वधवून दाखवा, त्या दिवशी तुम्हाला शांत झोप लागेल, पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला। अमित शहांचा प्रचार सभांचा धडाका, आज हिंगोली यवतमाळमध्ये होणार सभा। मनसेचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार, मनसेच्या जाहीरनाम्यातील घोषणांकडे लक्ष। आज सिल्लोड वैजापूरमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार, तर संध्याकाळी मालेगाव मनमाड नाशकातही उद्धव ठाकरेंच्या सभा होणार। छत्रपती संभाजीनगरात घबाड सापडलं, सिल्लोडमध्ये तब्बल 19 कोटींचे सोन्या चांदीचे दागिने जप्त, भरारी पथकाची मोठी कारवाई।